नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडला. या रोडमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्याधुनिक सुविधांनी बनवलेला ब्रिज, त्याचसोबत टनल. चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे मुंबई पुणे नवीन मिसिंग लिंक या रोमांचक आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाच्या दुनियेत. सुरुवात करू थोडक्यात इतिहासापासून. मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे शहर आहेत. दररोज लाखो लोक काम, व्यवसाय आणि पर्यटनासाठी या दोन शहरांमध्ये प्रवास करतात. सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवर जरी उत्कृष्ट असला तरी वाढत्या वाहतुकीमुळे वेळ, इंधन आणि सुरक्षा या बाबतीत अनेक अडचणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हा नवीन मिसिंग लिंक हा प्रकल्प एक फक्त प्रकल्प नसून, नवीन रस्ता नसून, तो वेळेची बचत करणार आहे. तसेच सेफ्टी म्हणजे सुरक्षितता आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी एक क्रांतिकारी मार्ग आहे. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी 3 ते 4 तास घालतात आणि हा नवीन मार्ग पूर्ण झाल्यावर आपल्याला तो केवळ 1 ते 2 तास कमी झालेले पाहायला मिळत आहेत. पुढे महत्त्वाचे म्हणजे सेफ्टी म्हणजेच सुरक्षा आणि सोयीसुविधा. या लिंकवर अत्याधुनिक टोल्स, ब्रिजेस, टनल्स आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रवास करणं अधिक सुरक्षित आणि आरामदायी झाले आहे. तसेच ट्रक आणि कार सर्वांसाठीच सुविधा उत्तम येथे पाहायला मिळते. आणखी एक मोठं महत्त्वाचं अंग म्हणजे आर्थिक विकास. मुंबई पुणे मार्गावरील औद्योगिक हब्स आणि पर्यटन स्थळांना नवीन ऊर्जा आणि गती या मिसिंग लिंकमुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यापार, उद्योग आणि पर्यटन यांना मोठा एक आधार मिळणार आहे, ज्याचा परिणाम थेट लोकांच्या जीवनमानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. साथीने मित्रांनो, आपण जर विचार केला तर पर्यावरणाचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरणाचाही विचार या प्रकल्पात केलेला मला पाहायला भेटला. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वाहतुकीचे उत्सर्जन कमी करणे आहे. तसेच ध्वनी प्रदूषणसुद्धा आपल्याला या एक्सप्रेसवेमुळे कमी झालेले पाहायला मिळत आहे. आणि सोबतच हरितबाग जपला गेलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विशेष विचार या प्रकल्पामध्ये केलेला आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. म्हणजेच आपण प्रवास करतो आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण पर्यावरणाचे रक्षणसुद्धा आपण येथे करत आहोत. शेवटी मित्रांनो, हा प्रकल्प फक्त रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची दृष्टी आहे. हा मार्ग आपल्याला वेळेची बचत, सुरक्षितता, आर्थिक प्रगती आणि आरामदायक प्रवास देणारा आहे. चला तर मग आपण सगळे मिळून या प्रकल्पाला असंच पाठिंबा देणे खूप गरजेचे आहे आणि मुंबई पुणे प्रवास अधिक सुंदर आणि सोपा बनलेला आहे, त्याचा आपण नक्कीच आनंद घेऊया. मित्रांनो, आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभारी आहे. मित्रांनो, लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.